पीक विमा कंपन्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा। मुख्यमंत्री नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामध्ये डबल पीक विमा वाटप सुरू आहे। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा सुरू आहे। ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना आज डबल पीक विमा सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या साइटला पाहू शकता, पीक विम्याची पहिली यादी सुद्धा आलेली आहे। म्हणजे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे सोडण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असेल, पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु काही शेतकरी बांधवांना आज कमी पैसे मिळतील तर काही शेतकरी बांधवांना आज जास्त पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळणार आहे। परंतु ज्यांचे नुकसान कमी झालेले असेल तर त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे। पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। SMS च्या द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा पाठवलेले आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कशामुळे या पीक विम्याला विलंब झाला, म्हणजे कशामुळे उशीर झाला। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये 10 ते 15 दिवसांच्या अगोदरच विस्तांतर होणार होते, परंतु ज्या पीक विमा कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून घोटाळे झालेले आहेत, त्यामुळे या पीक विम्याला विलंब सुद्धा लागलेला आहे। परंतु सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, म्हणजेच कोणत्या शेतकरी बांधवावरती अन्याय सुद्धा होणार नाही। बघा आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची निवड करण्यात आलेली आहे। आज 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा आज काही शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळेल, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 15,000 रुपये, हेक्टरी 25,000 रुपये आणि काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 8,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे। बघा जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी आलेली आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा जर या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आज डबल पीक विमा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, काळजी करायची गरज नाही, परंतु आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा भरपूर शेतकरी बांधवांनी व्हिडिओ कॉल केलेला आहे, कॉल केलेला आहे, मेसेज केलेला आहे आणि कमेंटच्या द्वारे सुद्धा सांगितले आहे की दादा आमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर झालेले आहेत। परंतु काही शेतकरी बांधव नाराज सुद्धा झालेले आहेत, कारण काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे फक्त 2,000 रुपये मिळाले, काही शेतकरी बांधवांना 3,000 मिळाले तर काही शेतकरी बांधवांना फक्त 4,000 रुपये मिळाले आहेत। परंतु काही शेतकरी बांधवांना आज 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपयापर्यंत हेक्टरी पीक विमा सुद्धा मिळालेला आहे। त्यामुळे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये किती हजार रुपयाप्रमाणे पीक विमा सोडण्यात आलेला आहे, सोबतच कोणाला जास्त पैसे मिळणार आहेत आणि कोणाला पैसे कमी मिळणार आहेत त्याची कारणे सुद्धा आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर बघा ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना आज नुकसान भरपाई सुद्धा सोडण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जास्त पावसामुळे तुमचे नुकसान झालेले असेल तर तुम्हाला आज पैसे सुद्धा मिळणार आहेत, परंतु जे शेतकरी बांधव पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत नसेल त्यांना आज पीक विम्याचे पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अन्यथा पैसे
येणार नाहीत, कारण महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची पात्रता तपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला आजच पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्याकडून कशामुळे पात्रतांची मागणी केलेली आहे। बघा, पीक विमा योजनेमध्ये भरपूर घोटाळे निदर्शनास आलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असतील, पीक विम्यासाठी पात्र असेल, त्या पात्र शेतकरी बांधवांनाच आज पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। बघा, भरपूर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की पात्रता कशामुळे चेक केली जात आहे। तर शेतकरी बांधवांनो, या पीक विमा कंपन्या असतील, सोबतच भरपूर शेतकरी बांधव आहेत की त्यांनी दुसऱ्याची जमीन दाखवली, सोबतच दुसऱ्याचे नुकसान झालेले दाखवले आणि त्यांच्या नावाने अर्ज सुद्धा केलेला आहे आणि त्यांनी पैसे सुद्धा दापलेले आहे। त्या दृष्टिकोनातून आज जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज आदेश सुद्धा दिलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना डबल पीक विमा हस्तांतर करा। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेले असेल तर तुम्हाला आज डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। परंतु त्या अगोदर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पात्रता बघून घेऊया। जर तुम्ही या पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु पीक विम्याचे लाभार्थी असणारे सर्व शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही आज बँकेच्या मेसेजची वाट पाहायची आहे। परंतु जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला आज 1 रुपया सुद्धा येणार नाही। त्यामुळे या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्यासाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा, त्यांचा अर्ज पात्र सुद्धा ठरलेला असावा। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही 2024 या सालामध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा आणि तुमचा फॉर्म पात्र सुद्धा ठरलेला असावा तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती आपली नोंदणी सुद्धा केलेली असावी। ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु जर तुम्ही ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलेले असावे तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेमध्ये येणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारी योजनांचे पैसे आधार कार्डच्या आधारावरती आपल्या बँक खात्यामध्ये येत असतात। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील तर त्यांनी आपले आधार कार्ड बँकेसोबत लिंक सुद्धा करायचे आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, ते पैसे सुद्धा पेंडिंगला पडतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनी या 3 पात्रतांची काळजी सुद्धा घ्यायची आहे। पहिली पात्रता 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा। दुसरी पात्रता आधार कार्ड बँकेसोबत लिंक असायला पाहिजे आणि तिसरी पात्रता म्हणजे आपली नोंदणी ई पीक पाणी या पोर्टलवरती केलेली असावी आणि तुम्ही पीक विम्यासाठी केवायसी सुद्धा केलेली असावी, तर शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना आज पिकानुसार पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा ज्यांचे जास्त नुकसान झालेले असेल त्यांना डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न सुद्धा विचारला होता की पीक विम्याचे पैसे मागील 10 ते 15 दिवसांमध्ये येणार होते, परंतु मागील 10 ते 15 दिवसांमध्ये का पैसे आलेले नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, हे पैसे पीक विम्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून हस्तांतर केले जात असतात, म्हणजेच ज्या पीक विमा कंपनी आहेत त्यांच्याकडून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत असतात। परंतु या पीक विमा कंपनीमधील काही अधिकारी आहेत, याच्यामध्ये मॅनेजर असतील, सोबतच अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून म्हणजेच या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे पैसे सुद्धा
चोरलेले आहे, सोबतच उडवलेले आहे. त्या दृष्टिकोनातून परत एकदा सरकारकडून पीक विम्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आजच पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा केले जाणार आहेत. त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत. बघा, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. काही शेतकरी बांधवांना आज पैसे सुद्धा आलेले आहेत. परंतु जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण जे आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलेलं असेल त्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे. डबल पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात. बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 8,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कमी पीक विमा सोडण्यात आलेला आहे. परंतु काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये जास्त पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. ते जिल्हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे पीक विम्याच्या लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. सोबतच जो दुसरा जिल्हा आहे तर तो दुसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. तर परभणी जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्यांना आज 12,000 रुपये हेक्टरी अशा पद्धतीने पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच आज परभणी जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आजपासून परभणी जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, जो तिसरा जिल्हा आहे तर तो तिसरा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढे पण शेतकरी बांधव आहेत पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्या शेतकरी बांधवांना आज 6,000 रुपये प्रमाणे हेक्टरी सुद्धा सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना कमीच पीक विमा सोडण्यात आलेला आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, जो चौथा जिल्हा आहे तर तो चौथा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. बघा, या अमरावती जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये पीक विमा सोडण्यात आलेला आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, जो पाचवा जिल्हा आहे तर तो पाचवा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. जे जे शेतकरी बांधव बुलढाणा जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त 5 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. उर्वरित 15 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत. बघा, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा गडचिरोली जिल्हा, दुसरा जिल्हा चंद्रपूर, तिसरा जिल्हा गोंदिया, चौथा जिल्हा भंडारा, पाचवा जिल्हा नागपूर, 6वा जिल्हा वर्धा, 7वा जिल्हा यवतमाळ, 8वा जिल्हा वाशिम, 9वा जिल्हा अकोला, 10वा जिल्हा हिंगोली, सोबतच 11वा जिल्हा नांदेड, 12वा जिल्हा लातूर, 13वा जिल्हा धाराशिव, 14वा जिल्हा सोलापूर आणि 15वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. आणि अगोदर जे 5 जिल्हे सांगितले होते म्हणजे टोटल मिळून आज 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. परंतु काही शेतकरी बांधवांना आज डबल पीक विमा सोडण्यात आलेला आहे. काही शेतकरी बांधवांना आज 4,000 रुपये, 5,000 रुपये, काही शेतकरी बांधवांना आज 10,000 रुपये ते 20,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचे कापूस पीक होते, सोयाबीन पीक होते आणि ज्या शेतकरी बांधवांचे कापूस सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले होते त्या शेतकरी बांधवांना आज जास्त पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांचे तूर, मूग, डाळ, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांचे नुकसान झालेले असेल तर त्यांना आज कमी पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच सर्व पीक विम्याच्या शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली होती. अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु हे पैसे तुम्हाला 12 मे पर्यंत मिळणार आहे. त्यामुळे पात्र शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही. जरी तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे आले नाही तर तुम्हाला उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील. म्हणजे सरासरी 5 ते 6 दिवस पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही. बघा, शेतकरी बांधवांना पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.